सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार। आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये खूप खूप स्वागत। कशा सर्वजण मजेत आहात ना? प्रिन्स कट ब्लाउजचे सर्व भाग मी तयार करून घेतलेले आहेत, म्हणजे शिवून घेतलेले आहेत। इथं आता फक्त प्रिन्स कट ब्लाउजची फिटिंग करायची आहे। हे पहा, प्रिन्स कट ब्लाउज आणि लांब बाही आहे, छान आहे ब्लाउज, लांब बाही आणि डिझाइन पण सोबत बनवलेली आहे। पोटली बटन लावले तिथं आणि गळ्याच्या साइडने अशी लेस लावून घेतलेली आहे, कारण कस्टमरला याच पॅटर्न मध्ये ब्लाउजची डिझाइन पाहिजे होती, कारण हेच त्यांना खूप आवडतं कस्टमरला माझ्या एका, त्यामुळे हे जास्तीत जास्त त्यांच्या ब्लाउजला अशा डिझाइन असतात। छान आहे। तर आज आपण या व्हिडिओ मध्ये ब्लाउजची फिटिंग कशी करायची ते शिकणार आहोत। प्रिन्स कट ब्लाउजची फिटिंग, बऱ्याच त्यांची मला कमेंट येतात, व्हॉट्सअप वरती मेसेज येतात की प्रिन्स कट ब्लाउजची फिटिंग कशी करायची आहे, त्याचा एखादी व्हिडिओ शेअर करा। तर मी आज तुमच्यासोबत प्रिन्स कट ब्लाउजच्या फिटिंगचा व्हिडिओ शेअर करत आहे। व्हिडिओ पूर्ण पहा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथं पाठीमागचा भाग घेतलेला आहे, याची वरच्या साइडने सरळ बाजू। आता आपण समोरचा भाग घेऊ। हे दोन समोरचे भाग, समोरच्या भागाची आपल्याला खालच्या साइडने सरळ बाजू करायचंय आणि वरच्या साइडने उलटी बाजू घ्यायचंय। गळ्याच्या साइडने बरोबर पकडायचंय इथे, आणि बाहेरच्या साइडने थोडंफार शोल्डर आलं तरी चालतं, परंतु गळ्याच्या साइडने बरोबरच पाहिजे। आता आपल्याला शोल्डरला शिलाई द्यायचंय। शोल्डरला शिलाई देत असताना गळ्याच्या साइडने 1.5 इंच आणि बाहेरच्या साइडने 1/2 इंच अशी आपल्याला शिलाई देऊन घ्यायचंय आणि एक अशी क्रॉस मध्ये आपल्याला रेष ओढून घ्यायचंय। अशी क्रॉस मध्ये आपल्याला शिलाई द्यायचंय, यामुळे आपले शोल्डर उतरत नाहीत। तर आता मी इथून शिलाई देऊन घेते। लॉक करायचंय आणि शेवटी एक लॉक करायचं, गळ्याच्या साइडने बरोबरच पाहिजे। दुसऱ्या साइडचा भाग आपण जोडून घेऊया। गळ्याच्या साइडने 1/2 इंच आणि बाहेरच्या बाजूने 1/2 इंच अशी आपल्याला शोल्डरला शिलाई देऊन घ्यायचंय। आता तुम्हाला वाटेल इथे अंदाजे दिली शिलाई, कारण आता याची मला खूप प्रॅक्टिस झालेली आहे, त्यामुळे हे माप जी आहेत ना ॲक्युरेट अशी माहिती आहे। तर हे पहा, गळ्याच्या साइडने 1/2 इंच 0.75 आणि बाहेरच्या साइडने 1/2 इंच अशा पद्धतीने आपल्याला शिलाई द्यायचंय। तर दोन्ही साइडचे आपण शोल्डर जोडलेले आहेत। आता इथून वरच्या साइडने आपण थोडंसं कट करून घेऊया, म्हणजे इथं हे लेस वगैरे लावलेली आहे ना आपण, ती टोचणार नाही आपल्या गळ्याला। वगैरे लावलेली आहे ना ही वर, ती शोल्डर वरती टोचणार नाही, म्हणजे खांद्यावरती, त्यामुळे असं कट करून घ्यायचंय। आता बाही जोडायचा आहे, तर बाही जोडण्या अगोदर पाठीमागचा आणि समोरचा भाग आपल्याला जोडून बघायचा आहे। खालच्या साइडने जोडायचा आहे आणि वरच्या साइडने थोडंफार जास्त असेल एखादी भाग तर तो आपल्याला कट करायचा आहे। इथं आपला पाठीमागचा थोडासा भाग जास्त आहे, तर तो कट करून घेणार आहोत। कट करत असताना या मुंढ्यापासून कट करत घ्यायचं आपल्याला, असं इथल्या इथे नाही कट करायचं, मुंढ्यापासून कट करून घ्यायचंय असं। हे जर आपण असंच ठेवून जर फिटिंग केले तर आपलं ब्लाउज फिटिंगला व्यवस्थित येणार नाही, त्यामुळे असं आपल्याला चेक करायचंय। दुसऱ्या साइडने आपण बघूया, दोन्ही साइडने आपल्याला चेक करायचं असतं। तर या साइडने बरोबर आहे, इथं मला काही गरज नाही कट करायची। तर आता आपण बाही जोडूया। बाही जोडण्या अगोदर ते शोल्डर थोडंफार जास्त असेल तर ते आपल्याला असं कट करायचंय, लेवल मध्ये घ्यायचंय आणि मग आता आपल्याला बाही जोडून घ्यायचंय। दुसऱ्या साइडने बघूया, इथं पण थोडंसं आहे शोल्डर एक्स्ट्रा एका साइडचं, ते कट करून घेतलं। तर आता आपण बाही जोडू। बाही घेऊया। तर ही बाजू आहे समोरची आणि आता इथं बघा, हा पाठीमागचा भाग आहे, माझ्या साइडने समोरचा। बाहीचाही आपल्याला तसाच घ्यायचा आहे, पाठीमागच्या साइडने, समोरचा समोरच्या बाजूने। जी मार्किंग केलेली आहे ती समोरची आहे आणि इथं आहे बाहीचं हे सेंटर। तर बरोबर बाहीचं सेंटर शोल्डर वरती ठेवायचं, हे पहा या पद्धतीने, आणि इथून पाठीमागच्या साइडने आपल्याला अशी बाही घ्यायची आहे। या पद्धतीने बरोबर पकडायचं, लूज वगैरे सोडायचं नाही।
तर इथं बाही बरोबर आली. तर आता आपण पाव इंचावरती बाहीला शिलाई देऊन घेऊ. सावकाश शिलाई द्यायचं, एकसारखी शिलाई आली पाहिजे आणि ओढायचं नाही बाहीला. बाहीला आपण डबल शिलाई देऊन घेऊया. दुसऱ्या साईडची बाही आपल्याला याच पद्धतीने जोडून घ्यायची आहे. एका साईडची बाही अशी जोडून घेतली, दुसरी पण बाही जोडून घेऊया आपण. हा समोरचा भाग आणि हा पाठीमागचा. मग बाहीचा समोरचा भाग समोरच्या साईडनेच घालायचा आहे, पाठीमागचा पाठीमागच्या साईडने घ्यायचा आहे. हा आहे समोरील आणि हा आहे पाठीमागील. समोरचा आणि पाठीमागचा भाग कसं ओळखायचा ते सांगते अगोदर. तर समोरचा भाग जो असतो तो असा थोडासा खोला असतो आणि पाठीमागचा असा उंचावून असतो, तो पाठीमागचा भाग. बाहीचं सेंटर ठेवूया बरोबर शोल्डर वरती आणि अशी पाठीमागच्या साईडने बाही घेऊया. अशी समोरच्या साईडने आपण बाही घेऊया आणि इथून शिलाई देऊ. डबल शिलाई द्यायची. तर दुसऱ्या साईडची बाही जोडून घेतली आपण. तर आता फिटिंग करायचं आहे. पाठीमागचा आणि समोरचा भाग दोन्ही अशी एकमेकांवरती ठेवायचे. हे पहा या पद्धतीने खालच्या साईडने बरोबर पकडायचं आणि वरपर्यंत असे दोन्ही भाग बरोबर आले पाहिजेत. उंचीला कमी जास्त नकोय आपल्याला. जर झालंच तर आपल्याला एखादी शिलाई देऊन सेट करून घ्यावं लागतं. शिलाई कोणता जर एखादी समजा तुमचा असा भाग जर जास्त झाला एखादा, तर आपल्याला जिथून आपण बाहीला अगोदर शिलाई दिलेली आहे तशी शिलाई देऊन सेट करून घ्यायचं, म्हणजे जास्त झालेला भाग इथं कव्हर करायचा आहे. तर आता मी फिटिंगची तुम्हाला सोपी पद्धत सांगते. घेऊया मापाचा ब्लाऊज घेऊ. तर ही कोणती पट्टी आहे, हुक लावतो ती पट्टी, मापाच्या ब्लाऊजची पण तीच घ्यायची. दोन्ही पट्ट्या अशा एकमेकांवरती ठेवायच्या आणि कमरेचा इथं पॉइंट द्यायचा आहे. तर हे ब्लाऊज त्यांना थोडंसं फिट होतंय, थोडंसं लूज ठेवायची, पाव इंच लूज ठेवायचं आहे. आता वर मुंढ्याचा एक पॉइंट द्यायचा आहे. तर मापाचा ब्लाऊज उलटा साईडने केला, हा आहे मुंढा. तर मापाच्या ब्लाऊजचा आणि शिवत आहोत त्या ब्लाऊजचा दोन्ही मुंढा एकमेकांवरती ठेवायचं, म्हणजे शोल्डर पासून असं बरोबर ठेवायचंय आणि काखेपाशी एक आपल्याला पॉइंट द्यायचा आहे या ठिकाणी. आणि थोडंसं इथं सुद्धा पाव इंच लूज ठेवायचंय. त्यानंतर वरी बाहीच्या बॉटमला आता लांब बाही आहे तर आपल्याला 2 पॉइंट द्यावे लागतील बाहीवरती. एक बाहीच्या सेंटर वरती आणि दुसरा बॉटमला. तर मापाचा माझ्याकडे दुसरा एक ब्लाऊज आहे त्यांचा, हा हाफ बाहीचा आहे आणि दुसरा एक लांब बाहीचा आहे. तर दोन्ही ब्लाऊज वरून दाखवते मी. तर इथे लांब बाहीचा पण माझ्याकडे ब्लाऊज आहे त्यांचाच, एकाच कस्टमरचा आहे. तर ही लांब बाही आहे ती आपण अर्ध्यातून अशी दुमडूया, म्हणजे बाहीचा आपल्याला दंडघेर काढायचा आहे आणि ह्याचं पण आपल्याला सेंटर काढायचं असतं. ही बाही तर दुमडली अर्ध्यातून, बरोबर असं हिचं सेंटर काढूया. इथं ठेवायचं आणि इथे एक मार्क करायचं आणि याच्या बरोबरच आपल्याला इथं रुंदीमध्ये सुद्धा पॉइंट द्यायचा आहे शिलाई बरोबर या ठिकाणी. बाहीला बरोबर आहे ब्लाऊज, बाहीला फिट व लूज वगैरे काही करायची गरज नाही. इथे एक दंडघेराचा दिला पॉइंट, त्यानंतर वर एक द्यायचा आहे बॉटम. तर दोन्ही बॉटम एकमेकांवरती ठेवू आणि हा बॉटमचा पॉइंट.
तर अशा पद्धतीने 4 पॉइंट द्यायचे आहेत। जर हा बाहीचं ब्लाउज असेल तर तुम्हाला अगोदर या बाहीचं माप काढायचंय, म्हणजे पॉइंट द्यायचा आहे बाहीच्या उंची बरोबर आणि इथूनच आपल्याला बॉटमचा एक पॉइंट देऊन घ्यायचा आहे। याच्यावरून आपल्याला वर समजतं बॉटमला किती फिट करायचंय, लूज ठेवायचंय। हे असं इथे एक पॉइंट द्यायचा आणि याच पद्धतीने अशी सरळ शिलाई देऊन घ्यायची। तर आपली फिटिंगची शिलाई जी आहे ती कशी येते ते दाखवते मी। इथून एक मी अशी रेष ओढून घेते, हे कंबर आणि खाली मुंढ्याचा पॉइंट आणि इथून वर असा आणि इकडून थोडंसं असं बाहेर जाते, कारण इथं त्यांचं बॉटम जास्त आहे, थोडीशी अशी बाहेर शिलाई जात आहे। चला देऊया आणि इथून शिलाई देऊन घेऊ। सुरुवातीला लॉक करायचंय, बाहीचा जोड दोन्ही असे एकमेकांवरती ठेवायचे, थोडंसं ओढून का होईना ठेवायचं। तर इथं बाहीवरती थोडेसे स्टोन आहेत, त्यामुळे इथे सावकाश शिलाई द्यावं लागत आहे, नाहीतर मग आपली सुई वगैरे तुटण्याचे चान्सेस असतात इथे। तर अशी शिलाई देऊन घेतली तर सेम अशी दुसऱ्या साईडने पण आपल्याला फिटिंगची शिलाई देऊन घ्यायचंय। अगोदर दोन्ही भाग एकमेकांवरती ठेवून बघायचं। असे दोन्ही भाग एकमेकांवरती ठेवायचे आणि उंचीला बरोबर आहे का ते बघायचं। बाहीचा सेंटर बरोबर घ्यायचा। हा, तर इथं पहा थोडंसं माझी एक बाही अशी वर आली, तर ही वर जी आलेली आहे ती अशीच ठेवायची नाही, तर आपल्याला इथे एक ट्रिक यूज करायची आहे। तर जी जास्त झालेली आहे तीच बाही पकडायची, शोल्डरचं सेंटर बरोबर पकडायचं आणि इथून एक आतमधून थोडीशी शिलाई देऊन घ्यायचंय। अगोदर जी शिलाई दिलेली आहे ना तिच्या थोडंसं आतमधून शिलाई द्यायचंय, त्यामुळे जेवढं जास्त झालेलं आहे तेवढं इथं कव्हर होऊन जातं। एक शिलाई देऊन घेऊया इथून। तुमचं किती अर्धा इंच जास्त झालं असेल तर तुम्हाला इथं पाव इंच शिलाई द्यायचंय। शिलाई देताना खालच्या साईडचा कपडा इथं वर चुन्यामध्ये चुन्या वगैरे पडणार नाही त्याची काळजी घ्यायचंय। तर आता बघू या दोन्ही भाग एकमेकांना जोडून। तर आता आले बरोबर उंचीला, तर आता फिटिंगची पॉइंट देऊया। तर जो हिरव्या कलरचा ब्लाउज आहे ना त्यांचा तो मापाचा परफेक्ट असा आहे आणि जो लांब बाहीचा आहे तो फक्त त्यांनी बाहीच्या मापासाठी दिलेला आहे। तर कमरेचा पॉइंट द्यायचा आहे। ज्या पट्टी बघायची आता कोणती आहे, ही हुकाच्या घराची पट्टी आहे, तर मापाच्या ब्लाउजची पण तीच पाहिजे। दोन्ही पट्ट्या अशा एकमेकांवरती ठेवायच्या आणि इथे कमरेचा पॉइंट द्यायचा आहे। कंबर आपल्याला थोडीशी लूज ठेवायची आहे त्यापेक्षा पाव इंच आणि वर इथं पॉइंट द्यायचा आहे काखेचा म्हणजे मुंढ्याचा। तर इथं सुद्धा थोडंसं आपल्याला लूज ठेवायचं आहे त्यापेक्षा, आणि नंतर वर इथे लांब बाहीचा ब्लाउज घेऊ आणि बाहीचं सेंटर काढू, सेंटरवरून बाही फोल्ड करून इथं आणि वर एक आपल्याला बॉटमला एक पॉइंट द्यायचा आहे। तशी 4 पॉइंट द्यायचे आणि फिटिंगची शिलाई देऊन घ्यायची। तर आता मी फिटिंगची शिलाई देऊन घेते, मीतून एक शिलाई देऊन घेते आता। तर अशा पद्धतीने आपण दोन्ही साइडने फिटिंग करून घेतलेली आहे। तर बाकीच्या शिलाई देऊन घ्यायच्या बाहेरच्या बाजूने पाव इंचाच्या अंतराने अशा 4 शिलाई देऊन घ्यायच्या, 1 2 3 आणि एक आता दिलेली 4, अशा 4 शिलाई द्यायच्या आणि मापाच्या ब्लाउजून चेक करायचं ब्लाउज बरोबर आला का। कमरेपासून चेक करायचे, दोन्ही ब्लाउज एकमेकांवरती ठेवायचे आणि असं आपल्याला चेक करायचंय। थोडेसे ब्लाउज आपल्याला लूजच पाहिजे, जी शिवत आहोत ते।
हे पहा, एवढं आपल्याला लूज लागणार होतं, तर तेवढंच लूज झालेलं आहे. ठीक आहे. जर तुम्हाला जर लूज नको असेल तर तुम्ही जर तुमचं लूज झालं असेल तर तुम्हाला दोन्ही साईडने शिलाई द्यायच्या आहेत. आतल्या साईडने जर बाकीच्या शिलाई देऊन घेईन मी, तर इथे बघू शकता बाहीचे जोड असे बरोबर समोरासमोर आलेले आहेत. तर अशा पद्धतीने बाहीचे जोड दोन्ही साईडचे समोरासमोर येतात. मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने. तर हे ब्लाउज कसा दिसतोय काय नाही ते मी तुम्हाला दाखवते आता. तर हा असा आपला प्रिन्स कटचा ब्लाउज तयार आहे. फिटिंग बघा याची एकदम सरळ अशी फिटिंग येते, लांब बाही आणि एकदम परफेक्ट बसतो अंगामध्ये. दुसऱ्याही साईडने फिटिंग बघू शकता. अशा पद्धतीने आपला हा प्रिन्स कटचा ब्लाउज तयार आहे. समोरचा हे गळा असा आपला एकदम छान गोल येतो. आता मी तुम्हाला बॅक साइड दाखवते. हा पाठीमागचा गळा. तर अशा पद्धतीने आपला ब्लाउज तयार आहे. तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग अशाच पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.